राम समर्थ श्रीराम. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी बहिरंग साधनेनंतर अंतरंग साधना सांगितली. बहिरंग साधनेमध्ये कर्मयोगाचा आचरण, संकल्पांचा त्याग सांगितला. त्यांनी चित्त शुद्ध होतं, म्हणजे कर्मयोगानी चित्त शुद्धी होते. मोक्ष मिळत नाही. मग मोक्ष मिळत नाही म्हणून कर्मयोग टाकून चालेल का? तर अजिबातच नाही. जसं पदवीचं शिक्षण घ्यायचंय तर त्यासाठी 10वी पास व्हावंच लागेल ना. अगदी तसंच कर्मयोगानी चित्तशुद्धी झाली की ध्यानयोगाकडे जाता येतं. त्यासाठी भगवंतांनी यथायोग्य आहार विहार कसा असावा तेही सांगितलं. सर्व ज्ञान दिलं. आता फक्त आचरण करायचंय. मॅन्युअल रेडी आहे, शरीराचं गॅजेट मात्र वापरायचंय. ध्यान करण्यासाठी, ते जमण्यासाठी संकल्पांचा त्याग सांगितला. आज ध्यानाचे जे क्लासेस चालतात सो कॉल्ड, ते ध्यान इथे अपेक्षित नाही. अर्थ, काम, वस्तू यांचा सर्वथा त्याग नाही करायचा, न त्यांचा द्वेषही करायचा, पण त्या वस्तूंचा लाभ होणार नाही हे मनाने पक्क पटवून घ्यायचं. म्हणजे वैराग्याची वाट मोकळी होईल. मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक, असं प्रसन्नतापूर्वक वाटलं गेलं पाहिजे. हा कर्मयोग. कर्मयोगामध्ये क्वालिफाय झालो की पुढे ध्यानयोगासाठी जाण्याची तयारी करायची. परमात्मा बाहेर कुठे नसून तो आपल्यातच 24 तास उपलब्ध आहे. चैतन्य रूपाने तो आत आहे आणि तो जसा आपल्यात आहे तसा तो इतरांमध्येही आहे. ध्यानयोगामध्ये तल्लीन झालेल्या साधकाला सर्व ठिकाणी एक सच्चिदानंद घन परमात्माच पूर्णपणे भरलेला दिसतो. जसं सोन्यापासून बांगड्या होतात, तोडे होतात, पाटल्या, हार, कर्णफुलं, अंगठी या सर्व वस्तू बनवल्या जातात, पण त्यात सोनच आहे. आकार निरनिराळे असतील, पण आहे तर त्यात सोनच. तसंच सर्वांमध्ये भिन्न भिन्न वस्तू, भिन्न भिन्न व्यक्तींमध्ये एक परमात्माच स्थित आहेत. त्या साधकाला समदर्शी म्हटलंय. सर्व प्राण्यांमध्ये सत्ता रूपाने आपलंच स्वरूप आहे आणि आपलं स्वरूप अपरिवर्तनशील आहे. सर्वत्र आपलंच स्वरूप दिसत असल्याने त्याला समदर्शी म्हटलं गेलं. उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंस. सर्वत्र मला पाहत असणाऱ्या त्या भक्तासाठी मी निरंतर त्याच्या समोर असतो असं भगवंत म्हणतात. गंगेचं पूजन करण्यासाठी दुसरं काय आणावं लागेल? दुसरं जल आणलं जात नाही. गंगा जलानीच गंगेची पूजा होते. तसंच या भक्ताच्या सर्व क्रिया परमात्म्यातच होतात. श्रीराम समर्थ श्रीराम.